नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। मित्रांनो, थंबनेल बघून आपणास कळालेच असेल की आजचा व्हिडिओ आपला कशा प्रकारे असणार आहे। मित्रांनो, DYU युनिव्हर्सिटीचे जे काही रेग्युलर व सप्लिमेंटरी एक्झामिनेशन आहे, आता त्यामध्ये सर्वच एक्झामिनेशन आले। फर्स्ट सेमिस्टर, थर्ड सेमिस्टर, फिफ्थ सेमिस्टर आणि सेवन्थ सेमिस्टर याचे दोघांचे सप्लिमेंटरी आणि रेग्युलर सेमिस्टर मी तुम्हाला सांगत आहे। तर ते विद्यार्थी मला मगाशी कमेंटमध्ये विचारत होते की फर्स्ट इयर आणि सेकंड इयर जे आहेत या वर्षाचे रेग्युलर सेमिस्टर एक्झामिनेशन कधीपासून स्टार्ट होतील, तर त्यावर सुद्धा आपल्याला एक एक्झॅक्ट डेट जी आहे ती आलेली आहे। सो या ठिकाणी आपण सर्व प्रकारच्या डेट्स, त्यानंतर टाइम टेबल कधी येणार या संबंधित आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। तर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत भेटत राहतील। तर चला मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूयात। तर बघा मित्रांनो, ही जी काही नोटीस तुम्हाला दिसत असेल, ही नोटीस सर्व विद्यार्थ्यांना आलेलीच असेल ग्रुपवर। तर या ठिकाणी मला तरी नाही वाटत की आपली एक्झाम जी आहे याच्यापेक्षा जास्त एक्सटेंड होईल, कारण या ठिकाणी जे आहे रेग्युलर सेमिस्टरचे एक्झामिनेशन त्यांना जास्त एक्सटेंड करता येणार नाही। तर बघा, या ठिकाणी आपण सर्व बघणार आहोत। हे डेटसुद्धा टेंटेटिव्ह आहेत, बट या संबंधित मला तरी नाही वाटत की यापुढे आपली जी एक्झाम आहे ती जाऊ शकते। तर बघा मित्रांनो, टाइम टेबल कधी येईल याच्या संबंधित सुद्धा आपल्याला जे आहे त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे। आपण वन बाय वन पाहूयात। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात, सर्वात अगोदर आपण रेग्युलर सेमिस्टरची बात करूयात। रेग्युलर विंटर 2024 एक्झाम जी आहे फॉर ऑल UG स्टुडंट। आता या ठिकाणी कोणते कोणते विद्यार्थी आले, तर फर्स्ट सेमिस्टर, थर्ड सेमिस्टर, फिफ्थ सेमिस्टर आणि सेवन्थ सेमिस्टर या सर्वांची जी काही रेग्युलर एक्झामिनेशन आहे त्याच्या संबंधित या ठिकाणी बात होत आहे। सोबतच सप्लिमेंटरी एक्झामिनेशन जे आहे त्याचीसुद्धा या ठिकाणी बात होत आहे। म्हणजे सप्लिमेंटरी कधी राहिली, सप्लिमेंटरी ज्यावेळेस तुमचे रेमेडियल एक्झामिनेशन ज्या सब्जेक्टचे तुम्ही देऊ शकत नाही त्या सब्जेक्टचे सप्लिमेंटरी एक्झामिनेशन या ठिकाणी तुम्हाला देता येणार आहे। तर त्याचे शेड्यूल कधीपासून आहे, रेग्युलर सेमिस्टर एक्झाम जी आहे फर्स्ट इयर असू द्या, सेकंड इयर असू द्या, जे विद्यार्थी मला विचारत होते, तर ती एक्झाम स्टार्ट होणार आहे 27 जानेवारीपासून तर 20 फेब्रुवारी 2025 पर्यंत तुमचे सर्व एक्झाम जे आहेत ते या ठिकाणी चालणार आहेत। आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण टेंटेटिव्ह डेट तुम्हाला सांगितली होती, त्यामध्ये सेकंड वीक ऑफ फेब्रुवारी आपल्याला बघायला भेटलेली होती। तर या ठिकाणी अजून परत क्लॅरिफिकेशन आपल्याला आलेलं आहे की 27 जानेवारीपासून आपले जे एक्झाम आहेत ते स्टार्ट होऊ शकतात टेंटेटिव्हली। त्यासोबतच या ठिकाणी तुमचे टाइम टेबल कधी येईल, तर टाइम टेबल टू बी डिस्प्लेड 14 और 15 जानेवारी, म्हणजे 14 ते 15 जानेवारीला तुमचे टाइम टेबल जे आहे ते डिस्प्ले होईल। आता या ठिकाणी टाइम टेबल डिस्प्ले झालं त्यानंतर आपल्याला सर्व एक्झाम जे आहेत त्याचे कन्फर्मेशन आपल्याला बघायला भेटेल। तर लक्षात ठेवा, 14 नाहीतर 15 तारखेला तुमचे टाइम टेबलसुद्धा या ठिकाणी येऊन जाईल। आता 27 तारीख त्यांनी टेंटेटिव्ह दिली आहे, तर एक्झॅक्टली जे एक्झाम आहेत ते कधीपासून स्टार्ट होतील, तर बघा 27 तारखेपासून जे आहे, 27ला सोमवार आहे, तर सोमवारपासून तुमचा जो फर्स्ट पेपर आहे तो नक्कीच स्टार्ट होऊ शकतो, नाहीतर मग 28 तारीख एखादा वेळेस जाऊ शकते। जर काही टेक्निकल इश्यू आला तर 28 तारखेपर्यंत तुमची एक्झाम जी आहे ती स्टार्ट होईल। याच्या व्यतिरिक्त मला तरी नाही वाटत की रेग्युलर एक्झाम अजून पोस्टपोन्ड होईल, कारण ऑलरेडी ही जी काही रेग्युलर एक्झाम आहे ही रेग्युलर एक्झाम ऑलरेडी पोस्टपोन्ड झालेली आहे आणि त्यांना सेकंड सेमिस्टर जे आहे किंवा जे आपलं इव्हन सेमिस्टर आहे ते सेमिस्टरसुद्धा त्या ठिकाणी त्यांना स्टार्ट करायचे आहे। सो या व्यतिरिक्त मला तरी नाही वाटत की याच्या व्यतिरिक्त जास्त एक्झाम जी आहे ती पोस्टपोन्ड होईल। त्यासंबंधित डिटेल टाइम टेबल आल्यावर आपल्याला कन्फर्म होईलच। सोबतच या ठिकाणी आता रिमेडियल एक्झामिनेशन संबंधित महत्त्वाचा पॉईंट, रिमेडियल एक्झामिनेशन जी आहे ती तुमची 19 जानेवारी ते 24 जानेवारीमध्ये तुमची रिमेडियल एक्झामिनेशन सर्व विषयांच्या होतील। लक्षात ठेवा, या ठिकाणी तुमचे 19 पासून जी आहे रिमेडियल एक्झाम होईल। आता 19 तारखेला भरपूर विद्यार्थी म्हणणार की 19ला रविवार आहे, तर रविवारी पेपर असतो का, तर रविवारी पेपर नसतो। 19 तारीख जी आहे ती त्यांनी टेंटेटिव्ह दिली आहे। एक तर तुमचा पेपर स्टार्ट होईल 18 तारखेला किंवा मग तुमचा पेपर स्टार्ट होईल 21 तारखेला। 21 तारखेला मंडे आहे, तर 18 तारखेला किंवा 21 तारखेलाच तुमचा फर्स्ट पेपर जो आहे तो स्टार्ट होऊ शकतो। आता याच्या संबंधित सुद्धा हे सुद्धा टेंटेटिव्ह डेट्स आहेत। आता मला तरी नाही वाटत की याच्या व्यतिरिक्त तुमचे डेट्स जे आहेत ते एक्सटेंड होतील। आता टेंटेटिव्हचा हा आपला लास्ट सेशन राहील, याच्यानंतर डायरेक्टली तुमचा टाइम टेबल आल्यानंतरचा सेशन आपला असणार आहे। सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता
रेमेडियल एक्झामिनेशन हिंट सेशन. आता हिंट सेशन म्हणजे काय, तर तुम्हाला या ठिकाणी 8 किंवा 10 तारखेला तुमचे एक्झाम फॉर्म फिलिंग डेट्स असू द्या किंवा मग तुमचे टाईम टेबल असू द्या किंवा मग तुमचे हॉल तिकीट असू द्या, या संबंधित हिंट जी आहे ती तुम्हाला 8 ते 10 तारखेपर्यंत लागून जाईल. म्हणजे 10पर्यंत आपल्याला जे आहे अजून जास्त क्लॅरिफिकेशन होईल की रेमेडियल कधी होईल आणि रेमेडियल संबंधित फॉर्म वगैरे फिल स्टार्ट होतील. तर या ठिकाणी त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे. आता या ठिकाणी अजून एक पॉईंट महत्त्वाचा, हा युनिव्हर्सिटी कॅम्पससाठी असू शकतो किंवा नॉट प्रमोटेड स्टुडंटसाठी प्रॅक्टिकल टर्म वर्क जे असतं त्याच्या त्यांनी या ठिकाणी शेड्यूल दिलं आहे. हे रेग्युलर एक्झामसाठी व्हॅलिड आहे. रेग्युलर एक्झामला जे टाईम टेबल वगैरे लागेल, आता या ठिकाणी पॉसिबिलिटी अशी आहे की तुमचे रेग्युलर रेमेडियल एक्झामिनेशन झाल्यानंतर तुमचे पोरं जे आहेत ते प्रमोट होऊ शकतात आणि त्यानंतर काय माहिती आता पुढे कसं होतं त्या संबंधित अजून आपल्याकडे डिटेल अपडेट आली तर आपल्याला आपल्या चॅनलवर आपण नक्की घेऊन येऊ. तर त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सो या ठिकाणी जे आहे महत्त्वाचे पॉईंट्स आपल्याला कोणते कोणते आहेत, तर रेमेडियल एक्झामिनेशन एकतर तुमची 18 तारखेला स्टार्ट होईल किंवा मग 21 किंवा 22 तारखेला स्टार्ट होईल. त्याच्या व्यतिरिक्त तुमची रेमेडियल एक्झामिनेशन पुढे जाणार नाही. सोबतच आपल्याला या ठिकाणी आता पुढील 2 ते 3 दिवसात आपल्याला टाईम टेबल किंवा फॉर्म फिलिंग याचा हिंट सेशनसुद्धा आपल्याला या ठिकाणी रेमेडियलचं बघायला भेटेल. सो त्यामध्ये अजून आपल्याला क्लिअर होईल की आपली एक्झाम जी आहे ती कधीपर्यंत होईल. सो हे झाल्यानंतर रेग्युलर एक्झाम कधी होईल तुमची, तर रेग्युलर एक्झाम जी आहे ती 27 जानेवारीपासून स्टार्ट होईल आणि 20 फेब्रुवारी टेंटेटिव्हली त्यांनी दिलेली आहे. आता 27 जानेवारीपासून स्टार्ट होऊ शकते, नाहीतर कदाचित एका टाईम जर पुढे गेली एक्झाम तर तुमची 30 तारखेपासून किंवा मग 29 तारखेपासून जे आहे तुमची एक्झाम स्टार्ट होऊ शकते. बट याच्यापुढे तुमची एक्झाम जाणार नाही, मला 100% खात्री आहे. बट तसं काही झालं तर त्या संबंधित आपल्याला ऑलरेडी 14 ते 15 तारखेला टाईम टेबल येणारच आहे. तर त्यामध्ये आपल्याला 100% कन्फर्मेशन जे आहे ते भेटून जाईल की एक्झाम होईल की नाही. आता हे आपलं होतं लास्ट सेशन. यानंतर आपण टेंटेटिव्ह डेट्सवर सेशन बनवणार नाही आहेत. डायरेक्टली टाईम टेबल आलं किंवा काही एक्झाम सेशनची हिंट आली तर त्यावरच आपण डायरेक्टली व्हिडिओ बनवणार आहेत. सो हा व्हिडिओ तुमच्या कमेंट्स आणि मेसेजेस आणि कॉल्सवर होता. त्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल टेक्निकल इन्फो मराठी याला सबस्क्राईब करा. मला तरी नाही वाटत की यानंतर तुमचे जे डेट्स आहेत ते एक्सटेंड होतील आणि जर तसं काही झालं तर त्या संबंधितसुद्धा नोटीस आपल्याला लवकरच येईल. सोबतच तुमचे हिंट सेशन ज्या वेळेस रेमेडियलचे येतील 8 ते 10 तारखेला, त्यामध्ये आपल्याला कळून जाईल की रेमेडियल कधीपासून स्टार्ट होईल, पहिला पेपर कधी राहील, टाईम टेबलसुद्धा तुमचं त्या ठिकाणी येऊ शकतं. तर आता याच्यानंतरचा व्हिडिओ आपला डायरेक्ट येईल टाईम टेबल आल्यानंतर. तर भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.